हरिनाम संकीर्तन की श्री राधा मदन गोपाल ललित देवी विशाखा देवी की श्री राधा गोपीनाथ की जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की ग्रंथराज श्रीमद भागवतम की जगत गुरु श्री प्रभुपाद की ताय को प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरय। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमा श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। श्रीमद् भागवतम पहिला स्कंद अध्याय 13 श्लोक नंबर 17। एवं गृहेषु सक्तानां प्रमत्तानां ततिह अत्यक्रामात् अविज्ञात कालं परं दुस्तरं एवं गृहेषु सक्तानां प्रमत्तानां ततिह अत्यक्रामात् विज्ञात परमदुस्तरं एवं गुरुस सक्तानां प्रमात्राणां तदीह अत्यन्तक्रामात् विज्ञात कालं परमदुस्तरं एवं गणेश सक्तानां प्रमाणातां तदीह अत्यन्तक्रामात् विज्ञात कालं परमदुस्तरं। एवं गृहेषु सक्तानां एवं ग्रहेषु सक्तानां प्रमत्तानां तदीहया अत्यक्रामदविज्ञातः कालपरमदुस्तरः। एवं ग्रहेषु सक्तानां प्रमत्तानां तदीहया अत्यक्रामात् अविज्ञातः
कालं परमदुस्तरम् एवं पुरेषु सत्तानां प्रमत्तानां तदीयया अत्यक्रमाद अविद्यातो कलः परमदुस्तरः एवं त्रिषु सत्तानां प्रमत्तानां तदीयः शब्द शार्थ भाषण तब तात्पर्य डिवाइन ग्रेस भक्तिदान स्वामी श्री प्रभुपाद की जो मनुष्य घरेलू विषयों में अत्यधिक लिप्त रहते हैं और उन्हीं के विचारों में मग्न रहते हैं उन्हें दुस्तर सनातन काल अनजाने में घर को दोषता है। तात्पर्य मैं अभी सुखी हूँ, अब मुझे सब कुछ ठीक ठाक है, मेरे पास बैंक में प्रचुर धन है, अब मैं अपने लड़कों को पर्याप्त संपदा दे सकता हूँ, अब मैं सफल हूँ। ये भिखारी सन्यासी ईश्वर पर आश्रित रहते किंतु वो मेरे सामने हाथ फैलने आते हैं, अतएव मैं परमेश्वर से बढ़कर हूँ। ये कुछ विचार है उन परमात्म असत्य ग्रस्तों के मनों में उमड़ते रहते जो शाश्वत काल के प्रति अभिन्न रहते। हमारी आयु सीमित है और परम इच्छा से नियत किए गए काल के विपरीत इसे एक क्षण भी बढ़ा भी पाना संभव नहीं है। मनुष्य के लिए ऐसा समय अत्यंत मूल्यवान है, इसे सतर्कता से बिताया जाना चाहिए क्योंकि अदृश्य रूप से बीते हुए एक क्षण भी कठिन कमाई से संग्रह किए गए हजारों सोने के सिक्के बदले भी नहीं जा सकता। मानव जीवन का प्रत्येक क्षण अत्यंत जीवन समस्याओं का समाधान करने के निमित्त बारंबार जन्म मृत्यु 84 लक्ष्य योनियों में भटकता रहता है। छुटकारा पाने के हेतु यह भौतिक संसार भौतिक शरीर जो जन्म तथा मृत्यु रोग तथा बुढ़ापे में ग्रस्त रहता है जो के समस्त कष्टों को जड़ है, अन्यथा जीव तो शाश्वत है, न तो वो कभी जन्माता है न कभी मरता है। अल्पज्ञ मनुष्य इस समस्या को भूल जाते हैं और उन्हें इसका पता भी नहीं रहता कि जीवन की समस्या किस प्रकार समाधान किया जाए। उल्टे वो क्षणिक पारिवारिक झंझटों में उलझे रहते हैं और उनकी समझ में ये नहीं आता कि शाश्वत समय अदृश्य रूप से व्यतीत होती जा रहा है। उनकी सीमित आयु हर क्षण घटती रहती है और जन्म मृत्यु एवं रोग तथा बुढ़ापे के चक्कर में सबसे बड़ी समस्या जो कितनी बनी रहती है यही भ्रम कहलाता है। और भी तात्पर्य ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पङ्गुरेति यत्कृपातं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यं जयतां श्रुतोपम मम मंदिरमतिरति मत्सर्वस्व पदां भोजो राधामोहन। हरे कृष्णा। कितने लोगों को मराठी समझ में नहीं आती हाथ कीजिए ऊपर। अच्छा कोई बात नहीं, ये दिव्य ज्ञान है, समझने नहीं आया नहीं तो भी समझ में आता है। अभी कभी साउथ इंडिया में गए होंगे, आपके घर को आग लग गई, खाली इशारे से में बताएंगे तो लोगों को पता चलता आग लग गई। तो आज का प्रवचन मराठी में होगा क्योंकि मराठी मेरी मदर टंग है और मुझे अपने लैंग्वेज में बोलने के लिए थोड़ा सा फ्रीडम रहता है। हिंदी में लिमिट क्या बात जाता है और एक मराठी आदमी जब हिंदी बोलता है गड़बड़ कर देता है। वो हमें खड़ा है, क्या है वो फैन को लटका। हमारे वरिष्ठ भक्त मंदिर के बगल में रहते हैं, एक बच्चे उसके पिताजी महाराष्ट्र में और मम्मी नॉर्थ इंडियन है। वो कभी पूछते है काय रे पढ़ाई झाली का,
म्हणजे अर्धी मराठी अर्धी हिंदी गडबड करत येतात, इसलिए आज का प्रवचन मराठी में चालेल ना? आवाज नाही आला बुवा तुमचा. तर प्रवचन तुमचा जास्त नाही, कारण मला इथं आधीच सांगितलं की वेळ जास्त झाली की चिठ्ठी येते, तुम्ही कमी वेळात आटपून घ्या. म्हणजे मला इंडिकेशन भेटले. मी जास्त वेळ घेत नाही. तर इन केस तुमचा फोन सायलेंट किंवा स्विच ऑफ करून ठेवा. इन केस वाजला तिथं अकाउंट डिपार्टमेंट कोणी आहे की इथं 500 रुपयाची पावती फाडायची अनाउन्समेंट करून. अच्छा, आरती कारण द्यायचं का? म्हणजे इन केस तुम्हाला वाजला तर 500 रुपये जमा करायचा, कारण अनाउन्समेंट करून सुद्धा लोकांच्या घुसत नाही. त्यासाठी 1 तास भगवंतासाठी. आणि जर तुम्हाला जमत नसेल तर बाजूवाले कोण करून घ्या. आणि जर द्याचं डोनेशन द्यायचीच इच्छा आहे, चालू राहू द्या. ठीक आहे. हरे कृष्णा. तर सगळ्या भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या भागवत कथेमध्ये. मी सर्वप्रथम आमचे मित्र मुकुंद कृष्ण प्रभू, राम लक्ष्मण प्रभू, रसाळ कृष्ण प्रभू माताजी आणि सगळे भक्त, मी यांचा आभार व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. विशेष करून मला थोडंसं दडपण आलंय की माझे गुरुगण सिस्टर, गॉड सिस्टर नाशिकहून आलेले आणि त्यांच्यासमोर प्रवचन करणं म्हणजे थोडं कठीण आहे. जसं वासरात लंगडी गाय शहाणी मानतात, तसं आपल्या भक्तासमोर प्रवचन करणं थोडं कठीण राहत आहे. तर आशीर्वाद द्या माताजी. तर तुम्ही सगळेजण आशीर्वाद द्या की आज हे कथे करण्याचा प्रयत्न करेल. हरे कृष्ण. तर हा जो श्लोक आहे खूप सुंदर आहे. याच्यामध्ये एवं गणेश सक्ताना परमात्मांतरीय अत्यंक्रम विज्ञान कालम परम दुस्तरम, हा जो प्रसंग आहे श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या 13वा अध्याय श्लोक नंबर 17 मध्ये, जेव्हा धृतराष्ट्र महाभारताच्या युद्धानंतर आपल्या घरामध्ये होता आणि विदुरची सगळं भारत भ्रमण करून ते पुन्हा पांडव हस्तिनापूरमध्ये येतात आणि आल्यानंतर ते सगळे पांडवांना भेटतात आणि पांडव त्यांची काळजी करतात, विचारतात की काका तुमचा प्रवास कसा झाला, तुम्ही कुठं प्रसाद घेतला, तुम्हाला काय संकट समस्या आल्या आणि द्वारकेमध्ये काय झालं, भगवान कृष्ण काय करतात, त्यांचे मुलं काय करतात, ह्या सगळ्या प्रश्नाचा भडीमार केल्यानंतर विदुरजींना जेवढं मोजकं होतं तेवढं सांगितलं, बाकीचं नाही सांगितलं. का बरं नाही सांगितलं? तर इथे विदुरजींना पाहिलं की पांडव अत्यंत दुःखी आहे आणि भगवान कृष्णाच्या प्रती विशेष स्नेह आणि प्रेम असल्यामुळं आणखीन त्यांना दुःख नाही करायचं, म्हणून जेवढं गरजेचं होतं तेवढं त्यांना त्या संदेश दिला त्यांनी. आणि दिल्यानंतर त्यांनी विषयाला विषांतर करून पुन्हा सगळ्यांना नाही का सांत्वना दिली आणि त्यांना एक आनंद झाला की एवढा दिवस यांनी संघर्ष केला, संघर्षानंतर आज त्यांना भगवंताच्या कृपेने पुन्हा ते राज्य प्राप्त भेटलं. आणि भेटल्यानंतर विदुरजी सगळ्यांचे निरोप घेऊन आपले जे बंधू आहेत, कोण आहेत, धृतराष्ट्र, त्यांच्या महलामध्ये येतात आणि महलामध्ये आल्यानंतर तिथे येऊन, कारण आतापर्यंत धृतराष्ट्राचं प्रेम विदुरजी खूप होतं, विदुरजी कोणते गायडन्स घ्यायचे पण फॉलो नाही करायचे. असतात ना काही लोक, म्हणजे ऐकतात खरं, त्यांना पडतं पण त्यांच्या जीवनात उतरायला त्यांना खूप कठीण झालंय. म्हणून आपण इस्कॉनमध्ये किती दिवस राहतो हे महत्वाचं नाही, आपण किती जीवनात परिवर्तन करतो हे महत्वाचं आहे. इस्कॉनमध्ये राहणं सोपं आहे पण कृष्ण भावनेत राहणं कठीण आहे. स्टेटमेंट वाक्य ध्यानात ठेवा. इस्कॉनमध्ये राहणं सोपं आहे पण कृष्ण भावना बाहेर राहणं खूप कठीण आहे. म्हणून जेव्हा आपण आत्मसात करू त्या तत्वज्ञानाला, त्या सिद्धांताला आणि आपल्या जीवनात त्याला अप्लाय करू, तेव्हाच परिवर्तन होऊ शकेल. वेळ निघून जातो, कालम परम दुस्तर, वेळ निघून जाईल पण वेळ निघून गेला. मी एक वाक्य मागच्या महिन्यामध्ये एक माझे वरिष्ठ गुरुबंधू आले होते, त्यांनी एक वाक्य एवढं सुंदर म्हटले, तुम्ही वेळेची किंमत केली तर वेळ तुमची किंमत करेल. काय स्टेटमेंट आहे? तुम्ही वेळेची किंमत केली तर वेळ तुमची किंमत करेल, तुम्ही माणसाची किंमत केली तर माणसं तुमची किंमत करते. म्हणून त्या टायमाला त्या त्या व्यक्तीची किंमत करा. आणि धृतराष्ट्रानं वेळेची किंमत केली नाही आणि विदुरसारख्या व्यक्तीची किंमत केली नाही, म्हणून तो आसक्त होता. एवं गरुष सक्तानाम, एवढा आसक्त होता तो की त्याला पल्ले पडत नाही. म्हणून या जगामध्ये आपल्या दुःखाचं मेन कारण काय असेल? आपली अटॅचमेंट हे आपल्या दुःखाचं कारण आहे. आणि मग आपण अटॅचमेंट आपल्या लाईफमध्ये कोणत्या भरपूर अटॅचमेंट आहे, मी त्याच्यावर विस्तृतपणे जाईन. मग मुद्दा असा आहे की यावेळेस विदुरजीनं पाहिलं, विदुरजी
त्याने जीवनभर आपलं कार्य केलं, आपली ड्युटी नाही सोडली. त्यांना माहित होता की हा बदलणार नाही. पण विदुर सारखे भक्त येऊन बद्धजीव भौतिक संसारामध्ये, इंद्रियतृप्तीमध्ये, ग्रस्तामध्ये, आपलं घर गृहस्थीमध्ये आसक्त झाले. त्यांना नाही का ज्ञान देण्यासाठी आता शिलप्रभुपाद किंवा विदुर सारखे जे प्राचारक आहे, म्हणून जो प्राचारक असतो ना त्याने नाही का कधी कॉम्प्रोमाइज सिद्धांताला केलं नाही पाहिजे. डॉक्टर आणि प्राचारक यांनी शास्त्राला, तत्वज्ञानाला स्ट्रिक्टली प्रेझेंट केलं पाहिजे. डॉक्टरला पेशंटला काय गरजेचं आहे, त्याला इंजेक्शन गरज आहे का ऑपरेशन गरज आहे, त्यासाठी ते गरज असेल ते दिलं पाहिजे. आणि साधूचं काम आहे. आजकाल साधू तोंड चोपडे झालेले आहेत. कारण की त्यांना माहिती आहे जर आपण जर गोड बोललो तर आपण आपल्याला बोलत नाही, तोंड फटकाळ बोललं तर कोणी येऊ देणार नाही. पण याच्यातून दोघांचं साध्य होणार नाही. याचा अर्थ दोष भाडाच काढायचा नाही. सिद्धांत जशाच तसे मांडले पाहिजे. ते सिद्धांत समोरच्याला पटले पाहिजे की नाही बाबा हे माझ्या जीवनात आत्मसात केलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अभ्यास केला, प्रभुपादांच्या तात्पर्याचा अभ्यास केला. आपल्याला जाणवत आहे की प्रभुपादाने सिद्धांताला कधीच कॉम्प्रोमाइज नाही केलं. म्हणून आपल्या जीवनामध्ये तुमचे सिद्धांत, तुमचे तत्वच हे तुमचं कॅरेक्टर किंवा चारित्र्य बनवतात. आपण फ्लेक्झिबल राहू ना. आया मन में चलो तपोन में, जसं वातावरण तसं नाही. आपण त्या प्रिन्सिपलला, आपलं प्रिन्सिपल्स हे आपलं चारित्र्य किंवा आपलं स्टेटस ठरवत असते. म्हणून इथे हा जो धृतराष्ट्र विदुरजी त्यांनी येऊन ह्याच्या पहिले त्यांचा अपमान करण्यात आला. आणि धृतराष्ट्र जर पाहायला गेलं तर धृतराष्ट्र मेलाय, पण त्याची वृत्ती आज मी आपल्या प्रत्येक घरामध्ये अटकलेली. येऊन कृष्ण भावनेमध्ये पण इस्कॉन मध्ये आल्यानंतर सुद्धा आपण ऐकतो. इस्कॉन ह्या शब्दाचा अर्थ काय, या कानातून त्या इस्कॉन से इस्कॉन, इकून एवढ्या स्पीड मध्ये जात आहे पण ते आतमध्ये शिरत नाही. मला काही वर्षापूर्वी प्रश्न विचारला होता, का प्रभूजी गेल्या 10-15 वर्षापासून मी इस्कॉन मध्ये आहे, माझ्या जीवनात काही फरक पडत नाही. याचा अर्थ तुमच्या महामंत्रामध्ये, तुमच्या गीता भागवतामध्ये काही मजा नाही बुवा. यार चांगला प्रश्न विचारला, खरंय. त्यानं म्हटलं बस इथं. म्हटलं एक काम कर, एक कथा सांगतो तुला. एका साधूकडे एक शिष्य होता आणि तो शिष्य असल्यामुळे का हो साधू महाराज तुमच्या आश्रमामध्ये तप केला, जप केला, ध्यान केली, धारणा केली, तीर्थयात्रा केल्या, भांडारे खाल्ले, भांडारे जोडले, खिचड्या खाल्ल्या, सांबार राईस भरपूर खाल्लं, पण फरक काही पडला नाही बुवा. तुम्ही म्हणता ना प्रसाद खाल्ल्यानंतर असं होतं, हरिनाम केलं असं होतं. ते म्हणले काम कर भाऊ, इथं तांब्या घे. म्हणे काय करायचं, अरे घे तर घरी. घेतला, समोर दारूचं दुकान आहे आणि तिथं जाऊन ते घरून आण. म्हणे हो गुरु महाराज दारू, अरे घेऊन दे. गेला तो दारू घेऊन आला आणि बसला. मला इथं काय करायचं, गुळण्या करून थुंकायचं. काय करायचं, गुळण्या करून थुंकायचं. असं करता करता त्याने दारूचा तांब्या संपून टाकला. मला गुरु महाराज संपला, दारू संपली. म्हणे काय रे नशा आली का. म्हणजे कसं काही मारत नशा, जेव्हा ती दारू आतमध्ये गेली तर नशा येईल ना, वरचीवर गुळण्या मारल्या तर नशा नाही येणार ना. वरचीवर गुळण्या मारल्या नशा नाही येणार, ती आतमध्ये उतरलं तर नशा येईल. त्याच प्रकारे राजा तू वर्षानुवर्ष राहशील पण ते आत्मसात करत नाही ना, परिवर्तन नाही होणार. वरचीवर गुळण्या मारणं आपल्याकडे, मी थोडा स्पष्ट बोलणार आहे, 200 रुपयाचे भक्त, 50 रुपयाचे भक्त, 550 रुपयाचे भक्त पण आहेत आपल्याकडे. तुम्ही म्हणा कसं काय प्रभूजी, 30 रुपयाची कंठी माळा, 20 रुपयाचा तिलक, झाला 50 रुपयाचा भक्त. 200 रुपयाचा कुर्ता घातला, 250 रुपयाचा भक्त. धोती ऍड केली, 300 रुपयाची धोती, 200 रुपयाचा कुर्ता, तिलक, कंठी माळा, 550 रुपयाचा भक्त. नाही, हे बाई आहे. तुम्ही लोकांच्या नजरेत बांधतात पण भगवंताच्या नजरेत नाही बनत. लोकांच्या नजरेत बनणं आणि आपल्या 80% प्रयत्न चालू आहे ना लोकांच्या नजरेत बनण्यासाठी चालू आहे. पण कधीतरी विचार केला का की मी भगवंताच्या नजरेत कधी बनेल, भगवंताच्या नजरेत बनण्यासाठी मला काय करावं लागेल, त्यासाठी माझी तळमळ काय, माझ्या जीवनात काय. वर्षानुवर्ष आपली वेळ निघून जातो मायबापांना, पण आपल्या जीवनामध्ये गांभीर्य आणि प्रामाणिकता नसल्यामुळे
आपल्याला भौतिक जगाच्या मान सन्मान प्रतिष्ठा आसक्ती याच्यामध्ये फसलो रे. लोक काय म्हणतात लोकांबद्दल आपण जास्त विचार करतो, पण भगवंताला काय वाटतं कधी आपण विचार केला का? आणि मग भगवंत कसे सांगते ना आपल्याला? त्यांच्या भक्ताच्या माध्यमातून, ग्रंथाच्या माध्यमातून, ह्या सत्संगाच्या कार्यक्रम. लोकांच्या नजरेत बांधताना आज पद असेल, शरीर चांगलं असेल, पैसा चांगला असेल, तोपर्यंत लोक तुमची किंमत करतील. ह्या गोष्टी निघून जाऊ द्या, तुम्हाला कोणी विचारत नाही. पण या जगातला एक बाप आहे ना, तो विचारत राहतो, ते म्हणजे राधा गोपीनाथजी. म्हणून सांगण्याचं तात्पर्य आहे की आपल्याला धृतराष्ट्राची वृत्ती आहे, आसक्ताना अटॅचमेंट ही आपल्याला घातक ठरते. म्हणून आजचं प्रवचन आपल्या भयापासून, चिंतापासून मुक्त होण्याचं मूळ कारण. आणि आपण आपल्या जीवनामध्ये हे बघा, आध्यात्मिक जीवन हे आपल्याला डेव्हलप करायचे. आपल्याला ही संस्था, हे स्ट्रक्चर आपल्याला हेल्प करते. असं नका समजू इस्कॉनची संस्था वाढते म्हणजे माझी प्रगती झाली, चुकीचं आहे. संस्था तर वाढत राहील, माझी प्रगती झाली. माझी प्रगती ही संस्थेची प्रगती, संस्थेची प्रगती ही माझी प्रगती नाही, माझी इंडिव्हिज्युअल प्रगती. लोक येऊन इस्कॉन मध्ये एक प्रॉब्लेम्स आहे, लय हवा मारतात, प्रभूजी या पुरुष नाहीये. मग काय, महापुरुष आहे म्हणजे प्रभू तुम्ही नाही का महान येतात, तुम्ही असे येत. अरे लोक नाही का तोंड चोपडे येतात, पण स्वतःला तुम्ही विचार केला पाहिजे, मी कुठं आहे, मी कुठं आहे, मी काय करतो आणि काय केलं पाहिजे आणि मी कशात रत आहे. कारण की जीवन ही पूर्वतयारी आहे आणि मृत्यू त्याची अंतिम परीक्षा आहे. जसा तुम्ही वर्षभर अभ्यास करता, परीक्षामध्ये त्याचे सगळे दिवे लावलेले पडून जातील. सिन्सिअर अभ्यास केला तर सिन्सिअर पेपर लिहिता. जगाला दाखवताना तुम्ही अभ्यास केला पण पेपरच्या वेळेस तुम्हाला काही आठवण नाही ना, तर समजायचं अभ्यासामध्ये गडबड आहे. तसं कृष्ण भावनेमध्ये तुम्ही डीपली अभ्यास करता, मृत्यूच्या वेळेस एक्झाम येणार आहे. बाहेरच्या जगात छोट्या छोट्या एक्झाम पास करणं सोपं हो, पण मृत्यूच्या वेळेस ती एक्झाम पास करणं सगळ्यात कठीण आहे. आणि ती करण्यासाठी आपला अभ्यास, आपली साधना, आपली सेवा, आपलं समर्पण, आपला त्याग, बलिदान हे आपलं गंतव्य ठरवणार आहे. जड समजले का? नाही तर कथा सांगून एंड करतो. तर महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण नाही का या गोष्टीकडे आलं पाहिजे. आता मी मुद्द्याकडे येईन, मी प्रवचनाच्या की एवम गर्वशील. का बरं धृतराष्ट्र एवढा अटॅचमेंट होता? अटॅचमेंट ही आपल्या ह्या जगामध्ये तुमचे पैसे नाणे किती लोकांचे हरवले? कोणाचे मोबाईल? आमच्या मंदिरातल्या एका भक्ताचा मोबाईल हरवला होता. 3 दिवस जेवला नाही भाऊ, सकाळ संध्याकाळ मोबाईल हरवला. मला त्याचा जीव जातो, काय जीव जातो. पहिले आता लोक पडले तर लोक हसतात, मोबाईल पडलं तर जीव जातो काय असं वाटतं लोकांना. तुम्ही माझ्या शब्दाचा अर्थाचा अनर्थ करू नका. मराठी भाषा गडबड करून टाकते बऱ्याच. मोबाईल पडला तर लोकांचं असं वाटतं अरे प्राण निघून जातो काय. व्यक्ती तर मुद्दा आता इकडे येऊया की विचार करा, एक साधी वस्तू हरवली, चोरीला गेली, ती एवढा जीव तळमळ करतोय. मृत्यूच्या वेळेस जेवढं जमा केलंय तेवढंच एका मिनिटात सोडायचं असेल तेवढा काय अवस्था होती याची कधी कल्पना केली का? माणसाचं वय वाढतं पण वैराग्य वाढत नाही. काय स्टेटमेंट ध्यानात ठेवा. काय माणसाचं वय वाढतं पण वैराग्य वाढतं का? भक्तीमध्ये आल्यानंतर सुद्धा आपण आहार निद्रा भय मैथुनांच्या सामान येतात पशु विनाराना म्हणता प्रभूची श्लोक पाठ आहे. पण आहार निद्रा भय मैथुन इस्कॉन मध्ये वेगळा आहे. आहार म्हणजे अनवॉन्टेड गोष्टी खूप जमा करतो भक्तीच्या नावानं. इंद्रनगर मी ज्या ठिकाणी प्रवचन करतो, एक माताजीनं भांडून नवऱ्याचा फूट केला. कशामुळं? आपल्याला स्कोडा गाडी घ्यायची. कशाला? प्रभूजीला सत्संगाला घेऊन जाण्यासाठी. मी रिक्षाने जात होतो सुखानं आणि जात होती. तुमच्या स्कोडा गाडीपासून मी काय नाही. प्रभूजीनं कशी तरी गाडी घेतली. गेल्या 4.5 वर्षात एकदा सुद्धा मला सत्संगाला नाही. म्हणजे माझ्या नावानं बिल फाडलं आणि हा त्याला विरोध नाही. मग आहार अत्याहार खूप करतो का? आहार जमा करतो. निद्रा म्हणजे माहीत असून कृष्ण भावनेचं सगळं माहित पण तरी झोपेचं ढोंग करतो, पोस्टपॉन करतो मेंटली. आज नाही, कल नाही परसो.
दुर्भाग्य की सकाळी 6:15 मंगल आरती असून सुद्धा किती आले बोटामध्ये. पण तुम्हाला 30 एखादी वंदे भारत पकडायचे असेल तर बोंबलं जातात 5 वाजता. पण भक्तीमध्ये इथे याला काय, अरे एक तास झोपेचा सोडा. तुम्हाला झोप प्रिय, भगवंत प्रिय नाही. कदाचित रामलक्ष्मी पुढच्या वेळेस मला बोलवणार नाही. मुकुंद कृष्ण पुढे आमचा तो गायब झाला म्हणे, काय गोलपीठ चालू आहे. आपण नाही का विचार कर, हे भले जर कडवट असेल, इंजेक्शन जरी वेदनादायक असेल, पण तो इलाज करतो. होईल त्रास पण इलाज हमखास. पहिली आहार, निद्रा म्हणजे आपल्याला माहित आहे पण आपण सिरियस नाही. भय म्हणजे आपण खूप चिंता करतो, आसक्त होतो. आणि मैथून म्हणजे सेक्स लाईफ नाही, की भक्तीमध्ये येऊन सुद्धा पूजा, लाभ, प्रतिष्ठा. फिजिकल सेक्स पेक्षा मेंटल सेक्स सगळ्यात डेंजर आहे. मान सन्मानाची अपेक्षा, पूजा, लाभ, प्रतिष्ठा भक्तीमध्ये आले आणि भक्तीच्या बाहेर सुद्धा आपल्याला त्या गोष्टीमध्ये, म्हणजे इनडायरेक्टली आपण काय करतो, आहार, निद्रा, भयमैथुनामध्येच अटकलेले आहेत. आपण त्याच्या बाहेर निघालच नाही. लोक म्हणतात प्रभूजी मला आरतीच दिली नाही. अरे काय फरक पडतो आरती दिली नाही दिलं, मला दंडवतच केला नाही. दंड तुला नाही करत, त्या परमात्म्याला करतात. म्हणून सांगण्याचा मुद्दा आहे की जी आसक्ती आहे आपल्याला त्याच्या पलीकडे आलं पाहिजे. आणि आपण ह्या श्लोकात येऊ, एवं गरोषु सक्ताना. गरेशु म्हणजे काय, घरगार. आपल्या सगळ्याचा केंद्रबिंदू ह्या 7 गोष्टीमध्ये अटकलेला आहे. कोणत्या 7 गोष्टी? श्रीमद भागवताच्या 2ऱ्या स्कंदामध्ये परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामीला सांगतात, सुखदेव गोस्वामी की अरे राजन, ह्या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती, तो आध्यात्मिक असो का भौतिक असो, ह्या 7 गोष्टीच्या बाजूला फिरत राहतो. आणि 7 गोष्टी या आसक्तीचं आणि कालम परम दुस्तरम, त्याला वेळ कळत नाही. याच्यामध्ये एक शब्द जर पाहिला गेला, ग्रेशु घर, परमात्मा म्हणजे तो हवेत राहतो. पण त्याच्यानंतर तदीय म्हणजे एवढा स्नेह, अतक्रमा, अविज्ञान, त्याला कळत नाही. आणि कालम, ह्या 4 शब्दामध्ये एवढं काही तत्वज्ञान. श्रीधर स्वामींची कॉमेंट्री वाचताना तर श्री स्वामी पाद याच्यामध्ये खूप डीप मध्ये काही गोष्टीचं वर्णन करतात. तर इथे जर पाहायला गेली तर 7 गोष्टी, आत्मा जाया सुतागारा पशुना धर्म बंदिशू, ह्या 7 गोष्टीच्या बाजूला भेटा. आत्मा म्हणजे काय, मनुष्य सगळ्यात जास्त कोणावर जर प्रेम करीत असेल जगामध्ये, तो आपल्या स्वतःच्या शरीरावर करतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण कम्फर्ट झोन मध्ये राहून आपण भक्तीपेक्षा जास्त विचार कोणाचा करतो, ह्या शरीराचा करतो का नाही? त्यासाठी किती कम्फर्ट झोन आहे, किती प्रयत्न करतोय. पण ज्या शरीरावर तुम्ही जास्त प्रेम करतात ते शरीर आपल्याला सुख देण्याच्या ऐवजी दुःख देत आहे. शरीर हे माध्यम आहे भगवत प्राप्तीला, पण त्याच्याप्रती किती अटॅचमेंट व्हायची आणि किती नाही हे आपल्याला कळायला पाहिजे. पहिलं हे शरीर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपलं दिवसभर टाकणं आणि काढणं चालल्या वेळ. वरतून खायचं, खालून काढायचं. माझे शब्द कडवट असतील, पण याच्या पलीकडे जाऊन आपण थोडासा विचार केला पाहिजे की अरे मी भगवद्गीतेचा पहिला प्रिन्सिपल मी शरीर नसून आत्मा आहे. आणि जो शरीर स्तरावर असतो ना, लोक त्याच्या जो शरीर स्तरावर असतो तो सगळ्यात जास्त दुःखी असतो. कारण तो विचारतो, हा काय म्हणतो, तो काय म्हणतो, त्यानं मला असं केलं. एकदा महात्मा बुद्ध रस्त्याने जात असताना त्यांना दगड मारत होते काही लोक. दगड मारत असताना एक व्यक्ती असा विचित्र झाला, म्हणला महात्मा तुम्हाला हा एवढा दगड मारतोय की तुम्ही प्रतिसाद देत नाही. तो शिव्या पण देतो, दगड पण मारतो, तुमच्या अंगावर थुंकतोय, तुम्ही प्रतिकारा काय देत नाही. महात्मा बुद्ध म्हणतात खूप छान प्रश्न विचारला. तो दगड मारतो पण ते मी घेत नाही, तो थुंकतोय पण मी ते अंगावर घेत नाही, आणि तो शिव्या देतोय तरी मी घेत नाही. एखाद्याने तुम्हाला गिफ्ट दिला, तुम्ही ते गिफ्ट नाही घेतलं तर कोणाकडे जाते, वापस जाते ना. जे शरीर स्तरावर असते, एखादा मला गाढव आहे, तो भाया केला तेव्हा तो गाढव होतो. पण जो आत्म्याच्या स्तरावर आहे तो म्हणजे जाऊन काय फरक पडतो. म्हणून यासाठी एक मंत्र पाठ करायचा, ओम इग्नोराय नमः. जप करू नका, त्याचा अर्थ समजून घ्या. म्हणजे इग्नोर म्हणजे काय, काही लोकांना जीवनातून इग्नोर करायचं शिका, लय आनंदी जीवन जगतंय. पण आपण घेणं देणं रिमोट कंट्रोल लोकांच्या हातात केले. लोक काय म्हणतात, अरे काही फरक पडला नाही लोकांना.
एक रिकाम टेकडत का तुझ्यासाठी? सगळ्या शरीर म्हणून शरीरामुळं बघा ना, जे आय सेंटर असतात ना, अगरबत्ती आपण देवाच्या मंदिरात का लावतो? सुगंध भेटावा म्हणून का? अगरबत्ती आपल्याला प्रिन्सिपल शिकवते, स्वतः जळते पण दुसऱ्याला सुगंध देते. दीप का लावला जातो? आपल्या संध्याकाळ सगळं दीप आणि अगरबत्ती पाहिले की कळायला पाहिजे, दीप अंधारात राहतो, दुसऱ्याला प्रकाश देतो. तसं आपलं शरीर आहे ना. शिक्षणापुढे एक वाक्य मानतात, तुमचं शरीर झिजतंय, झिजत राहणार आहे, पण तुम्ही कोणासाठी आणि कसं झिजवता हा सगळ्यात मोठाचा प्रश्न आहे. काय? शरीर झिजतंय, झिजत राहणार आहे, पण तुम्ही कोणासाठी आणि कसं झिजवणार? भौतिक संसारातच झिजवणार आहे, पण भगवंतासाठी झिजवलं तर तुमचा फायदाच फायदा आहे. पण भौतिक संसारासाठी झिजवलं ना, शेवटी लोक म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं? कोणाची अपेक्षा नाही पूर्ण करू शकत. या जगात कोणी परिपूर्ण नाहीये. या जगामध्ये परफेक्ट असेल ना, चपलाचं जोड आहे, 8 नंबर 9 नंबर 10 नंबर, माणसं अजिबात नाही. आणि आपण परफेक्शन शोधतो म्हणून गडबड होऊन जाते. तर परफेक्शन पहिलं आपल्या दुःखाचं कारण आहे शरीर, आत्मा. आणि या आत्म्याबरोबर दुसरी गोष्ट येते जाया. जाया म्हणजे पत्नी. एखादी स्त्री असेल तर पती, आणि पती असेल तर स्त्री. आणि त्या दोघांमध्ये एवढा स्नेह होता, एवढा आसक्त होतंय की एक दुजे केले दुसरं त्यांना कोणी सुचतच नाही. आणि मग त्या इंद्रियतृप्तीतून, त्या स्नेहामधून, प्रेमामध्ये एकुण्याकाचं गुणगान करणं, पाहणं, चित्वन, हे माणसाला आसक्तीकडे वळत राहते. आणि हळूहळू त्या आत्म्याला, इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी दोघं एकुण्याकाला संतुष्ट करत राहतात. आणि या 2 गोष्टीमुळं तिसरी गोष्ट निर्माण होती सुता. म्हणजे आत्माबरोबर जाया, जायाबरोबर सुता. सुता म्हणजे पुत्र. आणि पुत्राच्या प्रती एवढा स्नेह राहतो, बाप रे बाप, तुम्ही कल्पना नाही करू शकत. जसं भरत महाराजच्या जीवनात हरिण आलो होतं, पण आपल्या जीवनात हरणले असतात आजूबाजूला. आपले 2 हरणं 3 हरणं, हरणाची कॅटेगरी भरपूर आहे कलियुगामध्ये. सकाळपासून संध्याकाळपर्यंत भक्तीत आल्यानंतर सुद्धा आपलं चित्त असतं ना, लहान असेल त्याचं बुबडं बनणं, त्याच्या चाळेबद्दल. याचा मी तुम्हाला वैराग्याकडे नेता त्याच्या मागचा सिद्धांत समजून घ्या बरं. काय सिद्धांत समजून घ्या. काय तिसरी गोष्ट? सुता. सुता. आणि त्या सुताच्या प्रती एवढं प्रेम होतंय की तुम्ही कल्पना नाही करू शकत. आणि मग सुता झालं, या 3 गोष्टी आल्या की राहण्यासाठी घर पाहिजे ना. घर साधं बोल चालत नाही. 2 BHK 3 BHK, किती मरमर सकाळपासून. आणि लोकांना दाखवण्यासाठी, लोकांनी पावा म्हणून त्यासाठी किती गातात. आणखीन एक उदाहरण देतो. आमच्या जे दिलमी चेतनानगरमध्ये कार्यक्रमाला जातो, तर आमची काउन्सिलिंग मीटिंग होत असते वेगवेगळ्या ग्रुपची. तर एक माताजी प्रभूजी आले, आणि प्रभूजी तुम्ही काल काउन्सिलिंग मीटिंगला आलात, जागा खूप कमी पडलीवर माप असावा प्रभूजी, भक्त भरपूर. म्हणलं काय हरकत नाही माताजी, तुमचं घर छोटं आहे पण मन मोठं आहे. तुमचं घर छोटं आहे पण मन मोठं आहे. काही लोकांचे घर मोठे असतात पण मन लय खोटं असतं. त्यांच्या घराकडे पाहून बी इच्छा होत नाही की नको बाबा, लांबूनच रामकृष्ण हरे कृष्ण, तू दिसूच नको. ते म्हणले प्रभूजी असं वाटतं की पूर्ण काउन्सिलिंग मीटिंगला मोठं घर घ्यावं, मला असं वाटतंय. अच्छा म्हणलं माताची काही गरज नाही, प्रभूच्या लय जीव चाललाय, नका तळमळ करू, भक्तीत राहू द्या. कुठं EMI काढून नाही का आपलं, तुम्हाला काय नाही हो, पण ते बाबा मरून चालला, त्याचा काहीतरी विचार करा थोडा. नाही प्रभूजी, मला सगळं ह्या जगामध्ये मला काहीच अटॅचमेंट राहिली नाही, कशात नाही, काय नाही. अच्छा टीव्ही उचलून घेऊन जाऊ का? नाही प्रभूजी घेऊन जा, पण 3 BHK घेतलं काय होईल? म्हटलं हे ऐकणार नाही, घेऊन टाका. आणि कोविडच्या पहिले त्यांनी ते घर घेतलं. आणि घेतल्यानंतर नेमकं कोविड आला आणि त्याच्यामध्ये सगळं कोल्याप झालं. ते घर तर इकावं लागलं, घर गेलं. सांगायचं म्हणजे, आणि की मनुष्य त्या घरासाठी प्रयत्न करतो. दुसरं एक उदाहरण देतो. नाशिकमधलं एक पोलीस RTO ऑफिसर होता, अधिकारी. ते जन्माष्टमीला मी त्याला इन्व्हिटेशन द्यायला गेलो होतो. त्याचा कमीत कमी 5 गुंठ्यामध्ये बंगला होता. आतमध्ये गेल्यानंतर कमरा एक तो कुत्र पाहून माझा अर्धा जीव पाण्यातच झाला. अरे बापरे, म्हणजे एवढं कुत्र डेंजर करायचं तर काय करायचं. बेल वाजवले, अहो या प्रभूजी या बसा बसा. त्याची माताजी लसण सोलत बसली होती टेबलवर, आणि 5 CCTV कॅमेरे लावलेले होते. म्हणजे ते लसण सोलायचे, कॅमेऱ्याकडे बघायचे, आणि 2 कुत्रे आजूबाजूला फिरत होते. म्हणून बापरे. आणि बसवल्यानंतर ज्या सोफा सेटवर मला बसवलं, त्याच्यासमोर एकदम व्हॅल्युएबल वस्तू, अँटिक पीस लावलेले होते. मग त्याच्या 5 दिवसानंतर ते अधिकारी आले, बसले, म्हणजे प्रभूजींनी ही वस्तू इथून आणली, इथून आणलं. हे सगळं जे आहे ना, किती असेल प्रभूजी? मला काय प्रभूजी मला माहित नाही.
म्हणजे 35 ते 36 लाखाच्या ह्या वस्तू आहेत टेम्पल हॉलमध्ये. आणि सकाळ संध्याकाळ मी बघतो आणि माझं खूप प्रेम आहे. किती घराला सजवण्यासाठी त्या वस्तूमध्ये अटॅचमेंट होती तुम्ही कल्पना नाही करू शकत. आणि त्याला मेंटेन करण्यासाठी किती ताकद जाते आपल्याला हे कळत नाही. म्हणून पहिलं काय सांगितलं, आत्मा, दुसरं जाया, तिसरं सुता, चौथं गारा. गारा म्हणजे घर. आणि मग पशु. पशु म्हणजे व्हेकल. पहिल्या काळामध्ये घोडे, गाडी, बैल असायचे. पशु म्हणजे आजकाल व्हेकल पार्किंग मध्ये, आणि त्यासाठी पण टू व्हीलर जे काय असेल गाडी. त्याच्यानं पशु झाल्यानंतर काय, द्रविणा. एवढं जर तुम्हाला करायचं पाहिजे वस्तू असेल तर धन तर लागतं ना, द्रविणा. आणि मग त्या धन कमविण्यासाठी आपण सकाळ संध्याकाळपर्यंत इतका वेळ जातो की आपल्याला कळत नाही. आपण 12-16 घंटे काम करतो पैशाच्या याच्यासाठी. पैसा लागतो, पैशाशिवाय काही होत नाही. मंदिरात जरी आलं, मेडिकल केलं तर फुकटची गोळी देत नाही. पैसा लागतो, पण पैसा कसा असावा, मिठासारखा असावा. जास्त अतिरेक असला तो वेगळ्या मार्गाने येतो, कमी असला तर टेन्शन देते. बॅलन्सिंग असलं पाहिजे. ईश्वरावर जर श्रद्धा आणि निष्ठा असेल ना तर भगवंत मेंटेन करतात. आणि मग ते धन केल्यानंतर द्रविणा. आणि द्रविणा झाल्यानंतर हे सगळं पाहिला, सगळ्याला दाखवण्यासाठी कोण पाहिजे, बंदिशू, नातेवाईक. अर्जुनाचा हा टेन्शन होता की एवढं कमवल्यानंतर बघणार कोण. बंदिशू म्हणजे नातेवाईक. आणि आपला अख्खा फोकस लोकांना दाखवण्यासाठी जाते. आणि ह्या 7 गोष्टी शेवटी ते म्हणतात, राजे चकविले नित्यम अवृढ ममता जाय. अरे राजन, व्यक्तीचा वेळ असा निघून चालला आणि याच्यात तो आसक्त होतो. कोणत्या, आत्मा, जाया, सुता, गारा, पशु, द्रविणा, बंदिशू. आणि अख्खं सकाळपासून संध्याकाळपर्यंत चक्कर फिरतं का नाही. आपण भक्त राहू न करावं ह्या 7 गोष्टीच्या बाजूला फिरतं का नाही. याच्या व्यतिरिक्त कोण करतं का काही. आणि हे केल्यानंतर जर या गोष्टीचा विचार केला आपण डीपली की माझ्यासोबत या 7 गोष्टीपैकी कोणती सोबत येते. आत्मा, किती लोक घेऊन गेले. आत्मा म्हणजे शरीर. पडत आत्म्याचे 2 अर्थ होतात. आचार्य 3 अर्थ देतात. आत्मा ज्या सेवाप्रेरण करतात ते शरीर सुद्धा जगात जास्त धोका देते. आत्मा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे जाया, पत्नी किंवा पती. तुम्ही म्हणता हा माझा आहे आणि मी त्याचा आहे. आपण म्हणतो ना, हा माझा चिंट्या, ही माझी पिंटी. हे पुण्याकाल काय म्हणतात, सोन्या, बाब्या, अजून काय वेगवेगळं म्हणतो ना. हा प्रश्न नेहमी विचारला जातो, मी त्याचा आणि तो माझा आहे. तर खरंच मी गेल्यानंतर तो माझा आहे तर माझ्याबरोबर तो येईल का. किती लोक आहेत, मी त्याचा आहे तो गेल्यानंतर मी जाईल का. सगळे भामटेचे संबंध आहेत आपल्या ह्या जगामध्ये. आणि आपले संबंध रिलेशन कशावर आधारित, वस्तूवर. वस्तू चांगल्या दिल्या घेतल्या की संबंध चांगले, वस्तूमध्ये कमी जास्त झालं संबंध खरा. म्हणजे काय, आपले प्रेम कशावर आधारित आहे, वस्तूवर आधारित ना, व्यक्तीवर आधारित नाही. वस्तू कमी जास्त झाला कोणी नाही कोणाचं हो, त्या डोक्यावर आता मला केस नाही वेगळा विषय, पण तुमच्याकडे केस आहे ठीक आहे. त्या महागड्या शॅम्पू लावतात, तुम्ही लावतात ना, बदामाचं तेल लावतात, किती प्रेम करतात. बिडबॅग नसेल पण तुमचा कामावर तुमच्या खिशात असतो. कुठे गेला की भाऊ चालूच, मावल्या काढून लगेच चालू आहे, कोणी पाहत नाही. जोपर्यंत केस डोक्यावर आहे तोपर्यंत त्याची किंमत आहे. केस गळून पडला रे पडला की ब्युटी पार्लर मध्ये घरी येऊन येत नाही, सोपी नाही हो किती घरी. अरे केळी समजा ते ताटामध्ये फेकअप आपल्याला ते तिटकार वाटतो त्याचा. जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत आपली किंमत आहे. एकदा प्राण निघून गेला की लोक म्हणतात कधी उचलणार आहेत, कधी घेऊन जाणार आहेत, आवडा वेळ होऊन चाललाय, आम्हाला लांब जायचंय. घरातल्या 2-3 लोकांना रडतात, बाकी कोणी रडत नाही. ते बी 4 दिवस. मी एकाच्या घरी गेलो होतो, आम्हाला नेहमी जाऊन आता कमी गेलं. ती बाई जोरजोरात रडत आली स्पीड मध्ये. 5 मिनिटं रडली साईडला गेली. बाई म्हणली कोरडा पडला, चहा तर कर. काय भामटे बाबा, खरी गोष्ट मी काय हवेत गोळ्या मारत नाही.
काय कोरड्या पडलं चहा तर कर. आणि आता 1.5 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वीची घटना आहे इंद्रनगरमध्ये. एका म्हातारी वारली होती. म्हातारी वारल्यानंतर तिच्या शेजारी 2 सुना खूप जोरात रडत होत्या. म्हणजे या म्हातारीला जिवंतपणे कधी पाणी पाजलं नाही. आज कसं काय रडतात बाबा, काही कळत नाही. नंतर कळालं ह्या जोरजोर रडण्याचं कारण त्या म्हातारीच्या गळ्यात बोरमाळ आणि पुतळ्याच्या माळा होत्या. काय होत्या? बोरमाळा आणि पुतळ्याच्या माळा होत्या. आणि दोन्ही सुना रडत होत्या आणि उठत का जात नव्हत्या. तिला वाटलं ही उठून गेली तर ती घेऊन जाईल, आणि मी उठून गेली तर ती उठून गेली ती घेऊन जाईल. म्हणून त्या सासूच्या प्रती एवढं प्रेम, एवढंच नाही. म्हणलं वा वा वा. म्हातारीच्या प्रती स्नेह नाही, स्नेह कोणाच्या प्रती आहे? बोरमाळाच्या आणि पुतळ्याच्या माळाच्या प्रती. म्हातारीला म्हटलं काय म्हातारी तू जाताना आम्हाला तर भेटली नाही तू. मुद्दा असा आहे की जगात काय आहे आपलं? आपलं कोण आहे? आपली वस्तू नाही, व्यक्ती नाही, धन पण नाही. म्हणून आचार्य आपल्याला मी सिद्धांत तत्वज्ञान सांगायला, पण कृपाल म्हणतात बेसिक मध्येच राड आहेत आपले. कृपालांचे सगळे प्रवचन ऐका ना, 80%, 90% आर नेत्रा भैमथूनच बोललेले कृपा. कोणत्याही मॅच मध्ये क्रिकेटपटू जेव्हा फेल्युअर होतो ना, त्याला नेट प्रॅक्टिस करावं लागतं. तर कृष्ण भावनेमध्ये पहिला प्रत्येक दिवस आपण हे समजला पाहिजे की आज माझा इस्कॉन मध्ये पहिला दिवस आहे, फर्स्ट डे आहे माझा. पहिला दिवस जेव्हा आपण विचार करतो ना, आपण नाही का त्या गोष्टीला सिरियस घेतो. आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकायला सवय पडलेली, ऐका त्याचा विरोध नाही, पण इम्प्लिमेंट करायचा आणि ते विचार करायचा म्हणजे कठीण जातं. म्हणून पहिलं आहे की हे ज्या गोष्टी आहेत, विचार केला माझ्यासोबत काय जाणार आहे? काही जाणार नाही. धनाने हुमो, धन तुम्ही जे करता द्रविणा ते कुठं राहील? भूमीमध्ये. आता बँक बॅलन्स मध्ये राहील. जाताना देतात का लोक? अरे जा बाबा जरा 2-3 लाख रुपये घेऊन जाय सोबत. गेले तरी तिथं सांगतो निमित्तला काढून घेतो. नाही पण किती मरमर करतो, माझे नातू पंतू परपंतू सगळ्या पिढ्यांचं कमवून ठेवतो. पण जीवनाचं वास्तविक ध्येय काय? त्याच्यानंतर पशुवाचं गोष्ट, जे पशु येतात गोठ्यामध्ये वेहिकल पार्किंग मध्ये राहून जातात. त्याच्यानंतर भार्या ग्रहदारेशू, पत्नी असेल तर ग्रहदारापर्यंत, पती असेल तर समजभूमीपर्यंत. त्याच्यानंतर पुढे जेणे समशाने, नातेवाईक समशभूमीपर्यंत. आणि शेवटी ज्या मुलासाठी सगळं कमवलं तोच काढीला येतो. हा येतो का नाही? त्याच्याशिवाय लावला नाही, तूच लाव भाऊ. तुला ते कमवून ठेवलं पापाचं, त्याचा अर्थ सुद्धा वेगळा सांगतात. आणि शेवटी सांगतात देह चिताया, शेवटी आत्मा कशावर जातो? चितावर. आणि मग परलोक मार्ग, एकट्याला जायचं आणि एकट्याला यायचं, सोबत काय घेऊन गेलो. म्हणून हे सगळ्या गोष्टी सगळ्या राहणार तरी आपली आसक्ती आणि आपल्या अटॅचमेंट का जात नाही? वय वाढतं पण वैराग्य का वाढत नाही भक्तीमध्ये? भक्तीचं पहिलं लक्षण आहे, मी भक्ती करतोय, सिन्सिअरली साधना करतोय, तर माझा पहिला प्रिन्सिपल असला पाहिजे माझी आसक्तीपासून अनासक्तीकडे चाललो का, हे अनालिज करायला पाहिजे. की माझ्या साधनामध्ये, माझ्या जपमामध्ये, माझ्या ग्रंथ रिडिंग मध्ये, सत्संगामध्ये तळमळ तीव्रता वाढते का? ती वाढत नसेल तर समजायचं ग्रहेशु आसक्ताना, माझी आसक्ती संसार आहे, भगवंताच्या प्रती आसक्ती वाढत. दुसरा प्रिन्सिपल असला पाहिजे की माझ्या बॅड हॅबिट्स कमी होऊन गुड हॅबिट डेव्हलप होतात का, हे भक्तीचं चांगलं लक्षण आहे. जर हे होत नसेल तर गडबड आपण समजायचं. हे स्वतःला अनालाइज करण्याची गोष्ट आहे. पहा, दुसऱ्यांना सांगावं किंवा दुसऱ्यांना आपल्यावर इम्प्लिमेंट करा नाही. आणि तिसरी गोष्ट, मला या जगात राहायचं किती वर्ष? भौतिक संसारापासून आध्यात्मिक संसाराकडे आपल्याला काय करायचं? हे आसक्ती, आणि आसक्ती सोडणं खूप कठीण हो. पण जेव्हा जीवनात हायर पर्पज ठेवला आणि चांगल्या गोष्टी करताना हळूहळू तुमच्या गोष्टी त्या रिन्यू होतात. संसार करा, संसारामध्ये राहताना त्या करा, त्याला विरोध नाहीये, पण किती अटॅचमेंट राहिली पाहिजे ती ड्युटी म्हणून करा. जिम्मेदाऱ्या सांभाळा. तुम्ही लग्न केले, बायको आहे, नवरा आहे, मुलं आहे, आई वडील आहे, ते करताना पण मनातलं ध्यान, जसं एक आई असते ना, ते खूप चांगली काम एक नियोजन करते. ती घरात स्वयंपाक चांगला करते, पण सायमेंटियसली ते आपल्या मुलावर खूप लक्ष ठेवते. ते बाळ कुठे खेळतंय, हॉलमध्ये जाते का, बाथरूम मध्ये जाते, ती कुकिंग करते, पण कुकिंग बरोबर तिचं चित्त कुठं आणलेलं आहे?
बाळ ते कुकीमध्ये भाजी जाळत नाही, ती सायमेंटिसली काय करते, दोन्ही. तसंच संसाररूपी खेळ खेळा, त्याला खेळायला विरोध नाहीये. बघा आपल्या संसार आणि लहान मुलाच्या संसारामध्ये दोनच फरक आहे. त्यांची प्राइस कमी आहे आणि आपली प्राइस जास्त आहे. त्यांचा खेळ संपला की ते आटपून निघून जातात, आपल्याला पण एक दिवस संसार आटपून जायचा. मी कपडे जरी घातले, ज्ञान जरी झोडत असेल तरी हे शरीर मला धोका देणार आहे. या जगात कोणी सुटला नाही. म्हणून मृत्यू संसार सागर म्हटलेले सागर आहे. पण माझ्या जीवनाची तयारी, मूर्ती ही जीवनपूर्व तयारी, मूर्तीची अंतिम परीक्षा आहे. मी माझ्या तयारी करतोय का, माझी तयारी आहे का, तेवढी तळमळ तीव्रता आहे का, आणि ती होत नसेल तर माझी आसक्ती सुटत नाही. बघा आंबा आणि पोहे, एक दिवस मागच्या वर्षी ह्या वर्षी मी आंबा खात होतो. खात असताना कळालं की अरे दातामध्ये त्याच्या खूप आट्या, पण त्याच्यावर चिकू खाल्ला. चिकूची बी अलगत निघाली, पण आंब्याची पोहे काढायचं खूप कठीण झालंय. त्यावेळेस एक रिलेशन झालं. रिलेशन नाही म्हणता ना, या संसारामध्ये तसंच आहे. चिकूच्या बियासारखं अलगत निघालं पाहिजे, नाही निघालं तर आंब्याच्या पोळीसारखं. फार लोक आमच्या मराठवाडे आंबरसले भारी करतात लोक. त्या माताजी लोक चमच्याने एकदा चाकून कापून घेतात, एकदा साध्या पाण्यात धुतात, मीठ पाणी लावून धुतात. अरे बाई त्याला किती पिळती तू त्या आंब्याच्या पोळीला, किती धुवून काढतात असं पिसून. तसंच आपलं जीवन आहे हो. आपण आंब्याच्या पोळीसारखं चिटाकलेले आहेत का, आंब्या का चिकूच्या बियासारखं अलगत निघतो. उद्या जर कोणी म्हटलं चला सोडा आणि चला वृंदावनला राहायला, मायापूरला राहा, इथे येऊन सेवा करा, किती लोक तयार आहेत. हात वरती करा की चला बाबा मी म्हणत. अहो हप्त्यातला 1 घंटा जरी दिला तरी लय मोठं वायर आहे तुमचं. का हो रामलक्ष्मी म्हणतो आहे का नाही. संसारासाठी 24 तास झकमारी करतात, पण तेच मंदिरात सेवा सांगितलं की जीवावर जात आहे. आणि हे तुमचंच आहे हो, तुम्ही केलं नाही केलं, तुमचं कार्य ना भगवंताची मशीन आहे. सिटी स्कॅन मशीन आहे, डॉक्टर आहे तिथं बरेच जण. सिटी स्कॅन मध्ये सगळं चिकटाक टाकून होते बरोबर. तसं भगवंतासमोर उभा राहिलं ना, त्यांना माहित आहे भाऊ हा बाहेरून 16 माळा करतो, पण आंतरिकाच्या काय चालू आहे मला माहिती आहे. तुम्ही जगाला फसू शकता पण बापाला नाही फसू शकत. तुम्ही सगळ्याला चीट करू शकता. तुम्ही लोकांना चीट केलं तर भगवंत तुम्हाला चीट करतील. म्हणून सेवेसाठी कधीच नाही. एक तर इंद्रियाची सेवा करता, नाही तर भगवंताची सेवा करायची. शरीर झिजत राहणार, पण कोणासाठी झिजवतात हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून इथे हा जो की चिकू आणि आंबा, जसा एक दिवस राधानाथ महाराज त्यांच्या एका पुस्तकामध्ये वर्णन देतात. काय वर्णन देतात, नारळ असतं ना, नारळ जोपर्यंत ओलं असतं ते काढायला कठीण जाते, पण जसं सुकत चालतंय ना तसं ते करवंटीला सोडत चालतंय बरोबर. हळूहळू हळू सोडत चालते. आणि जर नाही सुटलं तर काय करताय, माताजी लोक मुसळीनं या खिचणे खिसून काढतात, उलटणीनं काढतात. नाही तर काही जण त्याच्यावर फार बसायची वेळ येते काढतात. तसं आपलं जीवन आहे. 40-45 वर्ष झाले नारळाच्या खोबऱ्यासारखं ठीक आहे. 45 वर्ष झालं करवंटीला सोडत चाला. शरीरात राहा, पण प्रत्येक गोष्टीत एंटरफेअर करू नका. सिंपल राहा. जास्तीत जास्त वेळ मी भागवत वाचलं. किती लोकांनी भागवत वाचून पूर्ण झाले हात वरती करा. भगवद्गीता सोचो क्या होगा. इस्कॉन में रह रहे आप लोग, कृष्ण भावना में नहीं आएंगे, भंडारा खा के चले जाएंगे. भागवतम नाही झालं राव. आणि माहिती आहे का कधी मृत्यू येणार आहे. कोणी नोटीस पाठवणार आहे की तुम्हाला 7 दिवसापूर्वी, अरे भाऊ तुझा येणार आहे बरं फ्रेड. तुम्ही नोटीस आल्यावर डॉक्टर रामलक्ष्मी प्रभूजी आता रिपोर्ट आलाय, त्यांना म्हणायला पाहिजे प्रभूजी तर तुम्हाला कर भाऊ. मुद्दा असा आहे, अरे विचार करा की आपण भागवतून वाचत नाही म्हणजे किती आपला वेळ मोबाईलमध्ये चाललाय. गावचा कचरा पाहिला, गावचं धुणं धुवायला वेळ आहे तुम्हाला, पण भागवत वाचायला वेळ नाही. माझे शब्द जरी कठोर असेल, मी काही कपट म्हणून बोलत नाही किंवा भडास म्हणून नाही बोलत. मी तुम्हाला माझं म्हटलेलं आहे. आणि मला असं वाटतंय की वेळ नको, काळापर्यंत दुसरं काळ खूप पॉवरफुल आहे हो. काळ कोणासाठी नाही थांबत हो. तुम्ही किती श्रीमंत आहे,
किती प्रतिष्ठेत आहात, तुमच्याकडे किती पोस्ट पोझिशन आहे, धन किती आहे, काळ काही तुमच्या हे करत नाही. तो त्याचं काम कार्य करतंय. ह्या जगातली जेवढी तुम्ही जमा करता एका मिनिटात सगळं सोडायचं असतं. म्हणून जीवनामध्ये गांभीर्य आणि प्रामाणिक असले पाहिजे की नाही, भगवंता, कृष्णा, विठ्ठला, जगन्नाथ, तू माझा आहेस रे, मी तुझा आहे रे. ह्या जगामध्ये तुम्ही ज्याला माझं माझं म्हणतात ना, कोणी नाही रे माझं, मी त्याचा नाही. ह्या जगामध्ये माझं कोणी असेल ना तर माझे जगन्नाथ आहेत, माझे राधा गोपाल आहेत, मदन गोपाल आहेत, माझे गव्हर्नर आहेत. कधीतरी म्हटलात का? कधी म्हणणार तुम्ही? कधी म्हणणार? का बरं म्हणत नाही? कारण प्रेम नाही ना. जेव्हा प्रेम असेल तर प्रेमापोटी ब्लड रिलेशनवर प्रेम करणं सोपं आहे हो, पण भगवान प्रेम करणं खूप कठीण आहे. आणि ते प्रेम कसं होईल? आपल्या नित्य साधनेतून श्रवण, कीर्तन, मौनी प्रोग्राम हे केलं पाहिजे. आणि हे प्रेमाचं प्रतीक आहे. आणि जेव्हा आपण ह्या गोष्टी करू तर आचार्य म्हणतात की हे आपल्या आसक्ती, आपल्या दुःखाचं कारण आहे. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कारण की ध्यानात ठेवा, आसक्ती 4 स्टेप आहेत आसक्तीच्या. वेळ झाला का तुझी? मला सांगितलं, मला 9:30 सांगितलं, 9:30 येईल का? अजून 15 मिनिटं. जास्त वेळ घेणार नाही, परीक्षांना बघू. 4 स्टेप आहेत अध्यात्मामध्ये. आसक्ती, जेवढी आसक्ती करू, आसक्तीमुळे चिंता राहील. आसक्ती ठेवणार, आसक्तीमुळे चिंता होईल, चिंतामुळं भय येईल आणि भयामुळं दुःख प्राप्त होईल. जेवढी तुमची आसक्ती असेल त्या आसक्तीमुळे तुम्ही वारंवार चिंता करता. बघा, नाशिकमध्ये एक जगताप परिवार होता. हे 2012-13ची घटना आहे. तर जेव्हा मी स्टार्टिंगला प्रवचन चालू केले तिकडे, तर असं मी लोकांना प्रचार करण्यासाठी घरी घरी जाऊन बसायचो. लोक काही किंमत देत नव्हते, अजून बी देत नाही. पण लोकांच्या किमतीपेक्षा मला भगवंताची किंमत महत्वाची. त्या म्हातारीकडे गेलो होतो की आजी, इथे सत्संग होतो, या तुम्ही सत्संगात. तिच्या 2 मला बसले, पाणी दिलं, म्हणजे मला चहा घेणार का? म्हणजे नाही, चहा घेणार नाही. दूध, आता तिला काहीतरी आलाय बाबा, काहीतरी विचारायचं म्हणून विचारते ती. ठीक म्हणून नाही, दूध पण नाही, तुम्ही बसा म्हणले. बसा म्हणले, महाराज मी माझ्या मुलीला फोन करते, रेल्वे स्टेशनला आहे. तिला 15 मिनिटं फोन केला, तिला 15 मिनिटं बोलली लेकीला. बसली का बाई? अच्छा. कुठं होती खिडकी? अच्छा तिथं. चिंट्या काय करतो? अच्छा. त्याला खाऊ घातलं का? काय खाऊ घातलं? किती खाऊ घातलं? जावायला नाही का पाणी दे बरं. आणि जे पोळी बाजूला कोणी असेल तर सामान्याकडे लक्ष ठेव बरं. पोहोचल्यानंतर फोन कर, सासूचा एवढा मानव नको घेऊ. म्हणलं एवढं जर काळजी होतं सोबत जात ना तू. मला ते मनात म्हटलं, मला विचार करा, हिनं किती काळजी केली, तिच्या जीवनातले प्रॉब्लेम ती सॉल्व्ह करू शकेल का? तुम्ही ज्याची आसक्ती ठेवता त्याच्या जीवनातले प्रॉब्लेम्स. मी जेव्हा आश्रम जॉईन करत होतो, माझ्या मनात दुविधा होती. काय होती? अरे आई वडील एक साईडला आश्रम नाही, करू तर काय करू? एक दिवस आमचा आता अकाउंट ऑफिस तिथं पाहिलं, जिना होता आणि वॉशरूम होतं. उतरता आमचे सहशिक्षक त्याच्या बहिणीशी बोलत होता. त्यांची बहीण त्यांना खूप रागवत होती. अरे तू नोकरी सोडला, असं होतं सोड, तुला काय कळतं का? आई वडिलांचं हे ते. आणि त्यांनी एक वाक्य सांगितलं, मी जरी आई वडिलांसोबत राहिलो त्यांचा मृत्यू थांबू शकेल का? त्यांचे दुःख वाचून घेऊ शकतो का? त्यावेळेस हे वाक्य माझ्या डोक्यात भिनलं, मी जवळ राहून काय करू शकतो कोणाचं? मुलाच्या, मुलीचे, नवऱ्याच्या, बायकोच्या, आई वडिलाचे, बहीण भावंडाचे जेवढे संबंध जोडले त्यांच्या जीवनातला तुम्ही काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता? सांगा पाहू. आहे का कोणी करू शकत? मग आपण कशाला चिंता करतो? कधी तुम्ही भगवंताची चिंता केली तर भगवंत तुमची चिंता करते. आणि तुम्ही भौतिक संसाराची चिंता करता तर भौतिक संसार तुमची काही किंमत नाही करणार.
आणि आपल्या चिंतेनं काय होत नाही. आणि आपल्या चिंता, आपली आसक्ती हे आपल्या चिंताचं कारण आहे. आणि त्या आसक्तीमुळं आपण भयभीत होतो. अरे याच्या जीवनात काय होईल का, त्याच्या जीवनात काय होईल का, असं होईल तसं होईल. ह्या चिंतापोटी काय होतं, नेहमी दुःखी राहतो. भक्तीमध्ये आल्यानंतर सुद्धा आपल्याला चिंता लागलेली असते, भयभीत राहतो. कृष्णा भावना ही आनंद प्रदान करणारी आहे, पण ती काय करते, आपल्याला दुःख प्रदान करते. याचा अर्थ काय की आपण भगवंताची चिंता करायची ऐवजी, म्हणून त्याला दुसरी स्टेप सांगितलं आचार्य, आसक्तीच्या ऐवजी आसक्ती ठेवा, आसक्तीच्या ऐवजी अनासक्त राहा. अनासक्तीमुळे काय होईल, चिंताच्या ऐवजी चिंतनाकडे जाता तुम्ही. आणि चिंतनामुळं काय होईल, जिथं भय दिलेले ह्या स्टेपला तिथे निर्भयता प्राप्त होईल. निर्भयता भगवंत, आणि त्या भयामुळे दुःख प्राप्त होत आहे, इथं काय होईल, सुख प्राप्त होईल. 2 स्टेप आहे तुमच्याजवळ. पहिली स्टेप आहे आसक्ती, आसक्तीमुळं काय चिंता, चिंतामुळे भय, भयामुळे दुःख. इकडे दुसरी स्टेप आहे. कोणती दुसरी स्टेप आहे, अनासक्त, अनासक्त नंतर चिंतनाकडे, आणि चिंतनामुळे निर्भयता, निर्भयतामुळे सुख. किती लोकांना सुख होत, लोक अभंग, स्वर्ग सुखाचे आगर बाप रखमा देवर, रूप पाहता लोचने सुख झाले व साधने. अभंग पाठ करत नंतर सुख शोध तांबाखूमध्ये, सगळं सुख इथं तांबाखूमध्ये चहामध्ये टाकलेलं. अनुवाद करतो तर आपण अनुभव घेत नाही. तर त्या लोकांनी अनुभव घेतला, अनुभूती करतायत. आपण भक्तीमध्ये येऊन अनुभव करतो का? आपल्या प्रसादामध्ये मीठ कमी असेल तर आपण म्हणतो अरे कुकला काही कळतं का, आज काही टेस्ट नाही. पण आपल्या साधनामध्ये, जपामध्ये कधी वाटलं का अरे मला जपमध्ये मजा नाही आली, प्रसादामध्ये मजा नाही, हे सांगतो आपण. पण हरिनामामध्ये, ग्रंथ वाचण्यामध्ये, भक्ताच्या संघामध्ये मजा काय होत नाही, याच्यावर कधी कधी विचार केला पाहिजे आपण. आणि प्रॅक्टिकली गोष्टी आहेत. म्हणून ह्या स्टेप मधून आपण कुठे जातो. आणि हळूहळू आपल्याला जे धृतराष्ट्र सांगतात की इथे माणसं काय झालं, गोचाडासारखे चिटकलेले आहेत. गोचड माहिती आहे, कास्याजवळ राहतो, पण कास्याचं दूध पिण्याच्या ऐवजी काय पितो, रक्त पितो. तसं आपण गोचाडासारखे चिटकलेले आहेत संसाराच्या प्रति. भोग कमी भक्तीत नाही भेटत. काही दिवसापूर्वी मी माझ्या गावी गेलो होतो, माळ्यात गेलो होतो, शेतामध्ये गेल्यानंतर लिंबाच्या झाडाखाली बसलो होतो. बसल्यानंतर तिथे एक शेणकिडा असतो, माहिती आहे शेणकिडा? शेणकिडा माहिती आहे किती लोकांना आहे ना? तो शेणकिडा काय करतो, शोधत शोधत वास घेत 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 नाही का शेणाकडे जातो, आणि शोधून शोधून खूप प्रवास करून काय करतो, जातो आणि शेणाचा थोडासा गोळा घेतो. आणि घेतल्यानंतर त्यात थोडं थोडं पायानं काढून करून उरकून थोडं करून तो सोन्याचा आपला शेणाचा गोळा बनवतो. आता तिथून त्याला त्याच्या जिथं बीड आहे तिथपर्यंत त्याला यायचं. तो काय करतो, त्याला गोल 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 करत करत सकाळपासून मेहनत करून संध्याकाळपर्यंत ढकलत ढकलत कुठपर्यंत तो बीडापर्यंत घेऊन येतो. आणि आल्यानंतर खूप काबड कष्ट करून खूप मेहनत करून तो येतो. आणि प्रयत्न काय करतो की हा शेणाचा गोळा आता काय केला पाहिजे, बिळामध्ये गेला पाहिजे. त्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण ताकद लावतो तरी ते शेणाचा गोळा आतमध्ये जात नाही. आणि मग वैतागून अंधार झाल्यानंतर बघतो की काही कामाचा नाही, तो गोळा मागे ढकलतो आणि आतमध्ये एकटाच जातो, एकटाच जातो. तसं आपलं जीवन आहे, जीवनभर शेण जमा करीत राहायचं, भरपूर करायचं, खरं याला अरे जे कामायचं ते सोडून देतो, नको करतो. आणि एक दिवस असा गोळा जमा झाला, जाण्याची वेळ सोबत घेऊन जाण्याचा, ते सोबत घेऊन जाता येत नाही, तो इथंच राहत आहे, एकटा जातो मुलं सोबत काय घेऊन गेला. हास्याचं कारण वेगळं हो, पण मेन सिद्धांत, प्रिन्सिपल, सिद्धांत काय, मी काय घेऊन गेलो, काय घेऊन जाणार आहे, याच्यावर कधी विचार केला नाही ना. म्हणून बसा, संध्याकाळी बसल्यानंतर विचार करायचा. 24 तास माझ्याकडे कृपा दिले भगवंताने, 24 तास दिले, 8 ते 10 घंटे ड्युटी करा, राहिले 8 घंटे झोपा.
18 घंटे केले, राहिले किती 6 घंटे. 6 घंटे सिन्सिअरली 2 तास माळा जप करा, राहिले 4 घंटे. 1 तास ग्रंथ वाचा, राहिले किती 3 तास. परिवारांना, बायको मुलांना, पॅरेंटिंग विशेष करून मुलांना वेळ द्या, परिवाराला वेळ द्या. बॅलेन्सिंग लाईफ झाला, एक्स्ट्रीम नाही का होऊ नका. शेवटी 4 गोष्टी सांगायला एंड करेन मी. फिजिकली फिटनेस ठेवा भक्तीमध्ये, मेंटल स्टेबिलिटी ठेवा, मेंटल स्टेबिलिटी महामंत्रामुळे. तिसरे फॅमिली केअर करा, ते तुम्हाला मदतीला येते. 4थी गोष्ट फायनान्शियली स्टेबिलिटी करा. आणि 5वी गोष्ट स्पिरिच्युअल प्रॅक्टिस सिन्सिअरली करा. ह्या स्पिरिच्युअल करण्यासाठी या 4 गोष्टी खूप चांगल्या आहेत. ह्या चांगल्या 4 गोष्टी झाल्या. कोणत्या? फिजिकल फिटनेस. अहो, एक दिवस सर्दी खोकला झाले तरी 16 माळाने का जप जीवावर जातो आपल्या. मध्यंतरी मी ऍडमिट होतो आयसीयूमध्ये, आपल्या याच्या आयसीयूमध्ये झालं. मला मलेरिया झाला होता आणि मला त्या साई सेवा हॉस्पिटलमध्ये 8 दिवस तिथं कोण नव्हतं माझ्या आजूबाजूला, एकटाच असायचं. पाणी लागलं त्या नर्सला बोलवायचो, ती नर्स आणून द्यायची बिचारी पाणी. आमचे एक भक्त असायचे, मंदिरात कोणी एवढी मॅन पॉवर नव्हते, तर सकाळ संध्याकाळ ते भक्त टिफिन आणून द्यायचे. प्रभू जे डबा आहे तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा खायचं. उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. आणि एक पहिल्या हाताला सलाईन लावली होती, ते डॅमेज झालं म्हणून त्या बाईनं नाही का काय माहिती राग काढत होती का काय काढत होती, हा तिनं दुसरीकडे लावलं, तिकडे पण डॅमेज करून टाकलं. हात डॅमेज झाला, म्हणजे गुजा हात झालं. कसं तरी हा लावायला तर म्हणजे महाराज इकडे लावत. म्हणलं बाई आता सगळे छिद्रच पाठ बोलायला इंग्लिश भेटलो आणि माझे काहीतरी बापन तुम्हाला भेटले देव झाले. आता रागत नाही, काही रागावा जावा तर उद्या नको भरतो सगळं. तर तिनं काय केलं, इथं पुन्हा लावलं, इथं लावलं आणि मग शेवटी इथं लावलं. 7-8 दिवस गेले. एवढं खूप वेदना झाली, प्रसाद काही जात नव्हता, कोण नव्हतं. त्यावेळेस गोष्ट जाणवली, यार लोक पाहिजे सोबत, बरं नसेल तर गडबड होऊन जाते. कारण रात्री उठता येत नव्हतं. ते वेगळा विषय मला सांगायचा मुद्दा असं, त्या सगळ्या गोष्टी जाणवलं. एकतर माणसाला जी गोष्टला नीड असते तिथं बेसिक, पण जप करायला 16 माळा करायला आम्हाला अक्षरशः 12-12 घंटे. कारण जप करताना नाही का माझा हात उचलत येत नव्हता, माळा असं वळता येत नव्हतं आणि ताकद नसल्यामुळे माझ्या तोंडात सगळे छाले आले, तर अन्न जात नव्हतं. उष्णता बॉडी एकदम विकनेस झालं. त्यावेळेस एक मनात प्रश्न पडला होता, साधं आजारी पडलो मला माळा करायला कठीण जातात, जेव्हा माझी मृत्यूची वेळ येईल तेव्हा मला भरून तर आठवतील का, माझ्याकडून जप होईल. म्हणून हे शरीर नाही का चांगलं तोपर्यंत करा. का बरं सांगतो, शेवटचं उदाहरण देतो, एंड करतो. नाशिकला देवदर्शन प्रभू आहेत आमच्या नाशिकमध्ये, ते वारले. मी जानकीनाथ प्रभू, सहशीर्षी शिकू आणि लीला प्रेम आम्ही त्यांना एकदा फार्म हाऊसवर भेटायला. त्यांची 70 एकर जमीन आहे, द्राक्ष बाग आहे, खूप श्रीमंत व्यक्ती. तर कुर्शीनगरमधून म्हणजे त्यांच्या बंगल्यावरून त्यांना फार्म हाऊसवर शिफ्ट केलं. आणि शिफ्ट केल्यानंतर आम्ही त्यांना भेटायला गेलो. तर गेल्यानंतर म्हणलं दादा, आम्ही दादा म्हणायचो प्रेमानं, म्हणजे दादा कसं आहे, आणि म्हणे अरे क्रोध बाथरूम मध्ये तर बसता येत नाही, बसता तर उठता येत नाही रे, हात थरथर कापतात रे. पोरो मारुती, जानकीनाथ, लीला, शिवकुमार आणि सचिन, आणि असं थरथर कापायचे. माळा कसे करता दादा, म्हणे कशाचा माळा, असं थरथर कापत करतो तोंडानं मानता येईल तेवढं. मग 8 घंटे लागतात रे पोरो. मग जानकीकडून एक प्रश्न विचारला त्यांना. काय प्रश्न विचारला, म्हणजे दादा तुम्ही तुमचा वेळ कसा जातो दिवसभर तुमचा वेळ कसा जातो. दादा म्हटले की मी 93 पासून राधानाथ महाराजांच्या जेवढ्या यात्रा केल्या, त्या यात्रेमध्ये सेवा केली, महाराजांचे प्रवचन ऐकले, मी गौर नेत्याची सेवा केली, भक्तांना प्रसाद सर्विंग करायचो, भागवत वाचलं, भगवद्गीता वाचली, जे धाम गेले त्या धामधाम मी सगळे एवढं केलं. आता मी वार्धक्यामध्ये माझ्या आजूबाजूला कोण आहे, मुलं तर तिकडे आहेत, माझी पत्नी माताजी तर प्रसाद देते. मी ते दिवस आठवून नाही का जीवन जगत राहतो. माझं शरीर जरी थरथर कापत असेल, पण त्या माझ्या स्वीट मेमरी नाही का मला आठवून नाही का मी दिवस काढतो. आणि त्याने उदाहरण दिलं, समोर काही बैल दिसतात का, म्हणलं हो दिसतात दादा. ते बैल दिवसभर खातात आणि रात्री लवण करतात. परत आता तुमच्या शरीरामध्ये ताकद आहे, शरीर मजबूत आहे, आता जेवढं श्रवण कीर्तन करताय ते करा, सेवा करा, साधना करा, यात्रेला जा, मंदिरात जाऊन जास्त वेळ घाला.
एक वेळ अशी येईल वार्धक्यामध्ये की तुम्ही एकटे असणार आहे. तुम्ही जे खाल तेच रमण करणार आहे. भौतिक संसाराच्या गोष्टी खाल्ल्या तर भौतिक रमण करणार, आणि आध्यात्मिक गोष्टी जर तुम्ही करता तर आध्यात्मिक गोष्टीचं रमण करणार. तुम्हाला ठरवायचं काय करायचं. ग्रस्त व्यक्ती ब्रह्मचारी नाही, संन्यासी नाही, पण त्या व्यक्तीचं रिअलायझेशन काय होतं. मग आपण एकट्यात बसल्यानंतर आपण काय रमण करतोय. येणार जीवनातल्या चढ उतार येताना आपण परिस्थितीला नाही बदलू शकत. ना व्यक्ती, ना नवरा, ना बायको, सामाजिक, पारिवारिक, कोणाला नाही बदलू. मनस्थिती बदलू शकतो ना, बदलू शकतो ना मनस्थिती. मग मनस्थिती बदलली पाहिजे नाही. आणि आता तुम्ही जर करता, शेवटी तुम्हाला म्हणून शरीर चांगलं आहे. दुसरं परिवाराची काळजी घ्या, ते भगवंतांनी माध्यम दिले. तिसरं फिजिकल, पहिलं काय फिजिकल फिटनेस, दुसरं फॅमिली, तिसरं मेंटल स्टेबिलिटी राहा. काही परिस्थिती येते राहते, हातबल होऊ नका, भगवंत करतील. रिमोट कंट्रोल मोबाईलच्या रील सारखं आपल्याला वाटतं आपल्या जीवनात व्हावं. अरे ते मोबाईलचं रील आहे. आपल्या जीवनातले प्रॉब्लेम व्हायला वेळ लागतो. आम्हाला 8-8 वर्ष 10-10 वर्ष प्रॉब्लेम मध्ये जावं लागतं. आणि तिसरं चौथी गोष्ट फायनान्शियली आता चांगले 50-55 झाले. फायनान्शियली आतापासून प्लॅनिंग केली पाहिजे. त्यानंतर माझा परिवार चांगला चालला पाहिजे. मी माझा जास्तीत जास्त वेळ भक्तीला दिला आला पाहिजे. आणि स्पिरिच्युअल प्रॅक्टिस जेवढी तुम्ही करता, भगवंत तुम्हाला गायडन्स करतील. आणि हेच सांगण्याचा मेन उद्देश आहे की आसक्तीपासून, भयापासून मुक्त व्हायचं असं ते साधन आहे, आणि ते तुम्हाला ठरवायचं आहे. म्हणून ह्या गोष्टीला सिरियसली करा, सिन्सिअरली करा. आठवड्याला 1 दिवस या, आणि त्या दिवशी एकादशीच्या दिवशी बसून जप करताना नाही का मोबाईल बाजूला ठेवा. 16 माळा प्रामाणिक करा. इस्कॉन मध्ये काय झालंय, इस्कॉनचा आजचा रेशो काय झालाय, प्रत्येक इस्कॉनचा भक्त 10 ते 12 वर्षाच्या वरती टिकणार. नवीन लोक दिसतात, जुनी लोक गायब होत चालले. त्याचं मेन कारण असं आहे की जी गोष्ट तुम्हाला पकडून ठेवती फेविकॉल, ते तुम्ही गम सोडून भौतिक गमच्या मागता लागलेले. म्हणून बघा इस्कॉन मध्ये नवीन लोक भरपूर दिसतात, जुने कुठे आहे ना. कदाचित नाशिकला होत असेल, इकडे होत नसेल. हा का रसल कृष्ण. म्हणून याचा अर्थ जी गम आहे ना, कोणता गम, कभी खुशी कभी गम नाही, कृष्ण भावनेचा गम. कुठेही गेलात ना, जसे एखादी सासरवासी मायराकडे कशी ओढून जाते, तळमळ किती जाम लागो नाही तर दंगली हो, मारा जायचंच मायराला, तसं भक्ताच असलं. माझे माहेर पंढरपूर, माझं माहेर काय मधुवन आहे. किती येतो तळमळ. आणि हे संसार काय सासुरवास आहे. आणि सासुरवासाला काय होते, सूर आसुर सुसूर. सास मध्ये तर नेहमी दुःख असणार, आणि माहेर आपलं खरंय. एक वेळ झाला मुलांना म्हणत बाबा हे घ्या, सांभाळा, नारळासारखं रिमूव्ह हुआ, आणि भक्तीमध्ये आपण प्रगती करा. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे. याच्यावर खूप बोलण्यासारखं होतं, कारण याच्यावर पण खूप आहे, पण नंतर वेळा काढतो. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा. काही प्रश्न टीका. हरे कृष्ण. हो, माझा एक प्रश्न आहे असा आहे का की जेव्हा आपण भगवानाची सेवा करतो तेव्हा म्हणजे माईक जवळ घ्या. जेव्हा आपण भगवानाची सेवा करतो तेव्हा सेवा आपल्याकडून होत नाही की, तर तेव्हा कोणाची इच्छा असते, आपली इच्छा असते की भगवानाची इच्छा असते की आपल्या कर्मामध्ये आपली इच्छा नसते. आपली इच्छा असते. एखाद्याने पैसे द्यायला सांगितलं पहाटे 5 वाजता येईल, तेवढं जाशील का नाही, काय करशील. कारण माझी इच्छा नाही, जाऊ दे ना. ते 5,000चं बंडल देणार आहे तुला, काय करशील ऑनेस्टली, जाशील. बंडलाला किंमत आहे, पण भगवंताला नाही. हा देश काळ पात्र जिम्मेदारी पाहून केली पाहिजे, पण नेहमीच ते कारण दिले. कदाचित भगवंताची इच्छा नाही, भगवंताची नाही. दुसऱ्यावर ढकलणं सोपं आहे हो. आपल्याला एक मेंटॅलिटी झाली आहे, काही केलं दुसऱ्यावर बिल करा, स्वतः अनालिसिस करत नाही. जागृत करावे, जागरूक करायचं. जिथं दारू पिणारे असतात ना, त्यांच्या संगतीचे लोक बघत राहतात. एकटा कधीच पित नाही. हे ऍक्च्युली
किती प्रेम आहे त्यांच्याप्रती. हा दारू पिणारे शोधून शोधून भेटतात त्यांना. खूप जमेगा रंग बैठेंगे यार किसके साथ बायक मला माहित नाही. म्हणजे बेवडा काय करतो, बेवड्याला शोधत असतो. तसं जे सेवा करणारे लोक त्यांच्या सेवेत राहायचं, जे साधना चांगले करतात साधनेच्या सेवेत राहायचे, जे चांगलं शास्त्र अध्ययन करतात त्याच्या संघात राहायचं. सांगायचे ढवळ्या शेजारी पवळ्या बांध नाही तर गुण लागला असे लोकांसोबत लांब राहायचं. कीप डिस्टन्स तेवढ्यापुरतं ठेवून. याचा अर्थ त्यांना निग्लेक्ट करायचं, रिमूव्ह करायचं असं नाही. ठेवायचं रिलेशन मेंटेन, आदर सन्मान ठेवायचा. एक करायचं भक्ती कमिटीमध्ये ध्यान ठेवायचं, कोणाची निंदा नाही करायची. जेवढ्या तुम्ही निंदा करतात ना तेवढं पाप त्याच्या डोक्यात, त्याचं पाप होत आहे, त्याचं सगळं पाप आपल्याकडे. भक्त कमिटीमध्ये बाहेर कोणाची निंदा नाही, त्याचं कर्म त्याला भोगू द्यायचं. आधीच आपले कर्म कमी आपल्याला दुःखाला भोगत. आपल्या दुःखाचे कारण तीन आहेत, आपले कर्म, प्रारब्ध आणि आपला स्वभाव. ते वेगळं प्रवचन नंतर कधीतरी बोलत. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की कोणाला नका कारण बोलतो, निंदा तर कधीच करू नका. नाही दिसलं, चुका दिसल्या, ओम इग्नोर आहे. आणखी काही प्रश्न? यस माताजी बोला. म्हणजे तुम्ही म्हणाले की भक्तीमध्ये आपण स्थिरता आणली, स्टॅबिलिटी आणली. पण हरे कृष्ण प्रभूजी धन्यवाद. प्रभूजी आपण म्हणाले की भक्तीमध्ये स्थिरता आली पाहिजे, जपामध्ये प्रामाणिकता आली पाहिजे. तर ह्या 4 गोष्टी जसं फिजिकल फिटनेस आहे, संबंध आहेत चांगले ठेवणं, याच्यामध्ये भक्तांच्या संबंधांबद्दल पण येतं की काही भक्त सगळ्याच 100-150 लोक आपल्या आजूबाजूला आहेत, भक्त आहेत, पण सगळ्यांशीच तसे संबंध होऊ शकत नाही. काहीच व्यक्ती असतात ज्यांच्याशी आपला खूप दृढ संबंध होतो. जसं तुम्ही म्हणाले की जर चांगले जप करत असतील तर त्यांची संगती, कीर्तन चांगलं करत असेल तर असं करता करता एक असं सर्कल तयार होतो की ज्यांच्यामध्ये आपण छान भक्ती करू शकतो. बरेच प्रश्न उत्तरात मिळून जातात. मग त्याच्यामध्ये राहताना आपल्याला एक स्थिरता वाटते, पण त्यामागे 2 कारणं आहेत असं मला वाटतं. एक, आपण त्याच्यात कम्फर्ट असतो, कोणी आपल्याला चुका काढत नाही. दुसरी गोष्ट असं आहे की त्यांना आपल्या चुका दिसत आहेत आणि ते आपल्याला दुरुस्त करतायत, आपण त्यांच्यासोबत राहिल्यावर आपण सुधरू. हे दोन्ही गोष्टी सोबत राहतो. मग आपण त्या व्यक्तींसोबत स्टेबल राहिलं पाहिजे की तुम्ही म्हणताय तसं आपण सगळ्यांमध्ये जुने भक्त झाले की येत नाही असं म्हणतो ना आपण. तर मग तसं प्रत्येकांसोबत राहून आपल्या भक्तीचा काही काळामध्ये भक्ती आपल्याला एकांत भक्तीमध्ये पण रस यायला लागतो, आपण आणि भगवंत. मग ते स्वीकारलं पाहिजे का हे स्वीकारलं? 5 पांडवांमध्ये 5 जण 5 वेगळ्या स्वभावाचे होते, पण ते एकत्र का राहिले? भगवान कृष्णासाठी. तसं इथं प्रत्येक जण, भीमाचा स्वभाव वेगळा आहे, अर्जुनाचा स्वभाव वेगळा आहे, युधिष्ठिराचा स्वभाव वेगळा आहे, नकुल आणि सहदेवाचा स्वभाव वेगळा आहे, पण त्यांचा केंद्रबिंदू कोण होते? भगवंत होते. तसं भक्त कम्युनिटीमध्ये प्रत्येक स्वभावाचा, जसं तुम्ही भगवंताला पोहे का आवडले माहिती आहे? पोह्यामध्ये वैशिष्ट्य, मोहरी असते, कढीपत्ता असतो, हळद असते, मीठ असते, शेंगदाणे असतात, मिरची असते. हे सगळे इन्ग्रेडियंट बनवून ते पोहे भगवंताला ऑफर करतो. तसं भक्त कम्युनिटीमध्ये पोहेच आहे. काही शेंगदाण्यासारखे भक्त असतात, टवटवी, ते फेस्टिवलला दिसतात, टवटवी, ते नुसतं पडद्यावर दिसण्यासाठी. काही मोहरीसारखे तडतड असतात, या तडतड. काही भक्त मिरची सारखे असतात, ताटका. मग त्यांच्या जवळ गेले की ते तिखटपणा दिल्याशिवाय राहतच नाही, तसे भक्त असतात. काही भक्त हळदीसारखे असतात, कलर त्याचं काम, गोड गोड तोंड सोबत, त्यांना म्हणतात गोड बोली. आणि एक भक्त असतो तो मिठासारखा. याच्यातला प्रत्येक भक्त, तुम्हाला मिरची काढली तर पोहे, त्या पोह्यामध्ये मिरची तेवढीच महत्वाची आहे, मोहरी तेवढी महत्वाची, कढीपत्ता लोक बाजूला करतात, टाकल्याशिवाय राहत नाही, पण त्याला काढल्याशिवाय ठेवत नाही. तसंच भक्त कमिटीमध्ये पोहे, मिरची पण महत्वाची, मोहरी पण महत्वाची, कढीपत्ता पण महत्वाचा आहे. तेवढे सगळे पोहे आहेत ना भगवंताला ऑफर्ड होतात. आपण म्हणू शकत नाही की मिरची महत्वाची नाही. त्यामुळे भक्त कम्युनिटीमध्ये सगळा पोहे आहे, सगळ्या सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास. घेऊन चालायचं. ज्याच्यासोबत जमलं हरे कृष्णा, ज्याच्यासोबत नाही जमलं हरे कृष्णा.
मी तर एक माझ्या जीवनात सांगितलं, ज्याशी जमत आहे सोबत प्रसाद खायचा, नाही जमलं भाऊ तू तुझा मार्ग जर, मी माझं जर. मी तुला पाहून नाही आलो, तू मला पाहून नाही आलो, आणि प्रत्येकाचं जमलं त्याची काय काय. आणि म्हणून असे बी लोक पाहिजे, निंदा करणारे लोक जास्त जवळ पाहिजे. का बरं? तर आपले इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी फुकट अपॉइंटमेंट केलेलं आहे ना हो, पेमेंट द्यायला काय, फुकट अपॉइंटमेंट केलं ना. आणि ईर्ष्या कोणाची करताय? जो आपल्यापेक्षा सुपिरियर आहे त्याचीच करतो ना, खालचे तिथं करत नाही. याचा अर्थ आपल्यामध्ये काहीतरी एक्स्ट्रा क्वालिटी म्हणून आपण त्याच्यामध्ये तो आपण बघतो. असे लोक ठेवले पाहिजे, आणि जेव्हा ते सजेशन देतात तेव्हा इम्प्रुव्हमेंट करायचे. धन्यवाद, थँक्यू सो मच. की मला आपण नेहमी ह्या भावनेत असलं पाहिजे की मला इम्प्रुव्हमेंट करायचं. आणि जो शिक्षाष्टम प्रो एकदा US ला गेले होते, आणि गेल्यानंतर त्यांचं इंट्रोडक्शन दिलं, आणि शेवटी ब्रिटिशर त्यांना विचारलं की तुमचं इंट्रोडक्शन काय. ते शिक्षाष्टम प्रो बघा ऑक्सफोर्डमध्ये लेक्चर देतात, इंडियन एअरफोर्सचे ऑफिसर्स, चांगले मोठे प्रिचर, पण ते काय म्हणतात, आय एम स्टुडंट, मी विद्यार्थी, मी शिकतोय. इस्कॉनमध्ये नेहमी आपण टीचर कधीच व्हायचं नाही, स्टुडंट. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही शिकायचं, स्वतःला एंगेज करायचं. आणि ज्या क्षेत्रामध्ये तुमची आवड आहे त्या क्षेत्रात प्रत्येक जण परफेक्शन नाही होऊ शकत. माता कोणी चांगलं गाईल, कोणी चांगली ड्रेसिंग करेल, चांगलं कोणी कुकिंग करेल, कोणी चांगलं नाचेल, कोणी चांगला भांडारच खाला येईल. सगळे महत्वाचे. इस्कॉनमध्ये 3 प्रकारचे लोक सांभाळून ठेवायचे, आणि आपलं चुकत आहे, आले की पहिल्या दिवशी त्याच्या माळा हातात ठेवायचा, तो पळून जातो. डोनेशन धरणारा डोनेशनच दे, तू काहीच करू नको. दुसरी व्यक्ती आहे, तू सेवाच कर आणि मी यावर खा. आणि जो जप करणार आहे तू जपच कर. जप करणारा डोनेशन देईलच असं नाही, आणि डोनेशन देणारा जप करेलच असं नाही. या दोघांपैकी सगळे 3 प्रकारचे लोक संस्थेला सांभाळून ठेवण्यासाठी लागतात आपल्याला. असा इथला प्रत्येक व्यक्ती झाडू मारणारा असो की प्रत्येक व्यक्ती तो राधा मदन गोपालच राहिले, राधा गोपीनाथचा गेस्ट आहे तो प्रत्येक गोष्ट तेवढाच महत्वाचा आहे. म्हणून असं म्हणू शकत नाही की हा जर निघून गेला, नाही, स्वतःला इम्प्रुव्हमेंट करायचा. दुसऱ्याकडे दोष, मी एक फालतू उदाहरण पण सिद्धांत समजून घ्या. कधी पब्लिक टॉयलेटमध्ये गेलात ना, लोक नाक दाबतात, का बरं दे दुर्गंध. अरे भाऊ, आपण त्याच्यानंतर गेल्यानंतर काही सुगंधी ऑइल आणि पेस्ट नाही सोडणार. जेवढे दोष त्याच्यामध्ये तेवढे दोष माझ्यामध्ये आहे. दुसऱ्याचा तोंडाचा वास होतो तेवढा माझ्या तोंडाचा वास होतो. जेवढे दुर्गुण त्याच्यामध्ये तेवढे माझ्यामध्ये पण आहे. तर दुसऱ्याकडे फोकस करण्यापेक्षा बेटर आहे. आणि त्या भक्तजन कधी असं वाटलं तर पोहे ध्यानात ठेवायचे. काय तुमचं उत्तर भेटलं असेल असे होप्स करतो. खूप सुंदर दिला आणि समजेल असं समजून सांगितलं. थँक्यू. हरे कृष्ण. प्रार्थना करा. आणखी कोणा काही प्रश्न? एकच असेल, कधी संपवणार, 10 वाजले. लास्ट क्वेश्चन. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण. आणि प्रवचनाच्या बोलण्याच्या ओघामध्ये इकडे तिकडे शब्द जर पडले असेल, लहान तुम्ही मोठा का तुम्ही वयानं खूप मोठे आहात, माझं काही हेतू नव्हतं कोणाला दुखवण्याचा, पण मेन मुद्दा सिद्धांत होता. हास्य मनोरंजन त्याच्यातून सिद्धांत देण्याचा काम उद्देश केला होता. तर लहान तोंडी मोठा तुम्ही सगळे माफ करा. आणि मी जे बोललो ते माझ्या जीवनात मी अप्लाय करेन. तर तुम्ही राधा गोपीनाथजी, ललिता विशाखा, जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांचे चरित्र प्रार्थना. वांच्या कल्पतरुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो. मी सर्वप्रथम पुन्हा राम लक्ष्मण प्रभू, मुकुंद कृष्ण प्रभू, रासाळ कृष्ण प्रभू इथले जेवढे मॅनेजमेंटचे भक्त येतात, म्हणजे प्रत्येकालाच नाव माहीत नाही, तुमचा मी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो की तुम्ही मला इथं कथा करण्याची संधी दिली. आणि तुमच्याबरोबर तुमची आध्यात्मिक प्रगतीवर माझी कुठेतरी व्हावं एवढीच प्रार्थना. खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बहुत बहुत धन्यवाद.